नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी बनवणार आहे मस्त अशी आंब्याची कढी। तर ही आंब्याची कढी खायला एकदम चटपटीत आंबट गोड अशी लागते। चला तर बनवूया मस्त अशी आंब्याची कढी। तर आंब्याची कढी बनवायला खूप सोपी आहे। तर ही कढी बनवायला जास्त वेळ लागत नाही, खूप लवकर बनवून तयार होते। तर मी ही कढी बनवण्यासाठी 2 हिरवे आंबे घेतले आहेत। तर हे आंबे मी स्वच्छ धुवून घेणार आहे। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी कुकरच्या भांड्यामध्ये हे 2 आंबे टाकून ठेवले आहेत। नंतर याच्यामध्ये आंब्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त कुकरला शिट्या करून घ्यायच्या आहेत। तर मी हे कुकरमध्ये ठेवून घेते आणि 4 शिट्या करून घेते। तर 4 शिट्या केल्या की आंबा लगेच शिजतो। तर मी या कुकरच्या 4 शिट्या करून घेणार आहे। तुम्हाला नंतर कढीसाठी लागणारं साहित्य मी 2-4 लाल मिरच्या चिरून घेतल्या बारीक, कढीपत्ता, लसूण पाकळ्या, बेसन, धने आणि कोथिंबीर आणि गूळ घेतला आहे। मेथीचे दाणे घेतले आहेत थोडेसे। बघा मी कुकरला 2-4 शिट्या करून घेतल्या आहेत। मस्त असा आंबा पण शिजला आहे। आता ह्या आंब्याची व्यवस्थित साल काढून घेते। पूर्ण या आंब्याचा गर सर्व काढून घ्यायचा आहे। तर हा आंब्याचा गर शिजला की लगेच निघतो, गुठळ्या राहत नाही। मस्त असा आंबा हा शिजून तयार झाला आहे। तर हा आंब्याचे पूर्ण साल काढून मस्त असा हा मस्त शिजला आहे। खूप छान असं सर्व साल मी काढून व्यवस्थित करून घेते। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या चॅनलवरती नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी। तर बघा मी सर्व गर काढून घेतला आहे। नंतर याच्यामध्ये मी बेसन मिक्स करून घेणार आहे। बेसन मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर चिमूटभर हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गिठोळ्या झालेल्या व्यवस्थित हाताने फोडून घ्यायच्या। व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। नंतर कढईमध्ये मी 1 पळी तेल घेतलं आहे। तेल चांगलं तापवून घेतलं। तेला तापल्यानंतर जिरं मोहरीचा तडका करून घ्यायचा। चांगलं तडतडून घ्यायचं। कढीपत्ता टाकायचा, लसूण टाकायचा बारीक चिरलेला, नंतर लाल मिरची टाकायची, मेथीचे दाणे टाकायचे, कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं। मिरच्या व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत 2 मिनिटं। मिरच्या व्यवस्थित भाजल्यानंतर मिश्रण बनवलेलं याच्यामध्ये सोडायचं आहे आणि मस्त अशी कढीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका। कोणाला घट्ट आवडते तर कोणाला पातळ। तर मी बघा अशी ही कढी बनवून घेतली आहे। कढीला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे। चांगली मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे। उकळी येऊ द्यायची आणि मस्त शिजून घ्यायचं आहे। बेसन कच्चं राहतं त्याच्यामुळे जास्त वेळ शिजवायची। तर बघा मस्त अशी कढीला उकळी आली आहे आणि कलर पण खूप छान आला आहे। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। या मस्त अशी कढी खायला, ही कढी भातासोबत तर खूप छान लागते, भातासोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूप छान लागते। मस्त कढी झाली आहे तयार। ताकाच्या पेक्षा पण खूप छान लागते ही आंब्याची कढी। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।